हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते मकाच्या भजीची रेसिपी, जी आपण एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी अशी भजी बनवूया, जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आणि तुम्ही जर एकदा या टाईपने भजी बनवली ना, तर नेहमी याच टाईपने बनवाल. अशी कुरकुरीत आणि टेस्टी भजी बनवूया, तीही एकदम सोप्या पद्धतीने, जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. मकाची भजी बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं घेतलं आहे कणीस. तर हे स्वीट कॉर्न आहे. तर याला आपण पहिलं याच्या बिया काढण्यासाठी ना आपण चाकूचा उपयोग करू. याला सोलून न घेता आपण या टाईपमध्ये याच्या बिया काढून घ्यायचे. कणीस सोलून घ्यायचं म्हणजे बिया अख्ख्या राहिल्या जात नाहीत. त्यामुळे याच टाईपने कट करून घ्यायचे, कारण जर अख्ख्या राहिल्या तर तेलात उडू शकतात. त्यामुळे या टाईपने आपण सहज हे कणीस सोलून घेऊ शकतो. तर मी सगळं कणीस याच टाईपने मस्त सोलून घेते. तुम्ही कणीस सोलून पण याचे मिक्सरमध्ये जाडसर वाटण तयार करून घेऊ शकता. मी एका बाउलमध्ये घेते 2 वाटी बेसन. 2 वाट्या बेसन मी घेतलं आहे. बेसन मध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. हे बेसन आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही असं बनवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून बेसनमध्ये मी थोडंसं पाणी टाकून या टाईपमध्ये बेसन तयार केलेलं आहे. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर याला मी 2 ते 3 मिनिट मस्त फेटून घेते, म्हणजे बेसन पिठात मस्त हवा भरली जाते. मी 2 ते 3 मिनिट मस्त बेसन फेटून घेतलं आहे. तर फेटल्यानंतर या टाईपमध्ये बनलं आहे बेसन. आणि आपण छान फेटलं ना बेसन, तर याचा कलर पण चेंज होतो. बेसन आपलं छान तयार आहे. आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आपण घेतलेली मका. चाकूने कट करून जी मका घेतली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याच्यात मी टाकून घेते 4-5 मिरच्या, ज्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतले तसे. आता मी याच्यामध्ये टाकून घेते 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा मी जाडसर वाटून घेतला आहे. तो मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि कांदा पाहिजे तुम्हाला कमी जास्त टाकून घेऊ शकता. मी 2 मीडियम साईजचे कांदे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता आपण हे सगळं मस्त मिक्स करून घेऊ. आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चम्मच मीठ. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच मी जिरा पावडर टाकत आहे. अर्धा चम्मच धने पावडर. आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चम्मच लाल मिरची पावडर. तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकून घेऊ शकता. अर्धा चम्मच मी आमचूर पावडर टाकून घेते. आणि अर्धा चम्मच ओवा घेतला आहे, तो मी हातावर थोडंसं क्रश करून टाकते. आणि मी याच्यामध्ये टाकून घेते थोडी कट केलेली कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कोथिंबीर पण टाकून घेऊ शकता. आता हे सगळं आपण मस्त मिक्स करून घेऊ. आता मी याच्यामध्ये टाकून घेते 2 चिमूट खायचा सोडा. 2 चिमूटपेक्षा जास्त नाही टाकायचा, नाहीतर आपली भजी खूप ऑइली होतात. आणि आपण याला पण मिक्स करून घेऊ. आपलं मिश्रण छान असं तयार आहे. आता मी भजीसाठी तेल गरम करून घेतलं आहे. तर या तेलात मी टाकून घेत 1 चुटकी हिंग, 1 चम्मच तेल घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाव वाटी
तांदळाचं पीठ, म्हणजे 3 ते 4 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आपण सगळ्यात लास्टला तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे आपली भजी नक्कीच खूप कुरकुरीत होतात. आणि सुरुवातीला आपण जे पीठ मस्त एकाच डायरेक्शनमध्ये जर फेटून घेतलं ना तर मस्त हवा भरली जाते, त्याच्यामुळे पण आपली भजी मस्त कुरकुरीत होतात. आणि लास्टला पण आपण मस्त तांदळाचं पीठ टाकून घेतलं ना तर एकदम कुरकुरीत होतात. तर पीठ आपलं छान तयार आहे. आपण भजी करून घेऊ. मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे, तर छान असं गरम झालं आहे. तेल गरम झालं की गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण भजी बनवून घेऊ. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही चम्मचनी किंवा हाताने भजी बनवून घेऊ शकता. ही भजी मस्त टाकून घेते चम्मचनी. जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी भजी टाकून घ्यायची तळण्यासाठी. याला आपण पलटून घेऊ. ही भजी मस्त कुरकुरीत आणि एकदम टेस्टी बनतात. या टाईपने बनवलेली मकाची भजी. आपण याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. मी भजी मस्त ब्राऊन रंगावरती तळून घेतली आहे. या टाईपमध्ये तळून घ्यायचे, म्हणजे भजी आपली मस्त क्रिस्पी होतात. आणि गॅस मिडियमपेक्षा थोडा कमी करूनच तळून घ्यायचे. आपल्या तळण्यावरती पण आपली भजी नक्की क्रिस्पी बनली जातात. तर मी व्यवस्थित अशी तळून घेतली आहेत. या टाईपमध्ये मी काढून घेते. बाकीची भजी पण मी याच टाईपने बनवून घेते. बाकीची भजी पण मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतली आहेत. तर एकदम छान अशी तळली आहेत. मी काढून घेते. आता मी भजीसोबत खाण्यासाठी मिरची तळून घेते. मिरची मी कट करून घेतली आहे आणि आपण याला तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊ. मिरची कट न करता तेलात बिलकुल नाही टाकायची, नाहीतर पटकन उडली जाते. त्यामुळे मी कट करून टाकून घेतले आहेत. कट केल्यामुळे व्यवस्थित फ्राय पण होतात आणि तेलात उडल्या पण जात नाहीत. तर याला आपण मस्त फ्राय करून घेऊ. मिरची मस्त फ्राय करून घेतली मी आता काढून घेते. या टाईपमध्ये फ्राय करून घ्यायची. आपली मकाची भजी मस्त अशी तयार आहे. मी सगळी भजी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेतली आहे. तर या टाईपने केलेली भजी एकदम टेस्टी तर बनतातच आणि एकदम कुरकुरीत पण बनतात. आपली भजी एकदमच कुरकुरीत झाली आहे या टाईपने आणि एकदम टेस्टी. आणि याचा लेअर पण मस्त खोलवर क्रिस्पी असा बनला आहे. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा मकाची भजी. तुम्ही ही भजी मिरचीसोबत दहीसोबत मस्त एन्जॉय करा किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत एकदम टेस्टी बनते. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी भजी. तुम्हालाही नक्कीच खूप आवडेल. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.